सध्या बच्चे कंपनीला दिवाळीची सुट्टी सुरू झालेली आहे आणि या दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक मुलं जी आहेत ही टीव्ही समोर मोबाईल समोर बसत आहेत। मात्र नालासोपारा पश्चिमेकडील जी हरिधाम विला सोसायटी आहे तेथील मुलांनी हे आगळं वेगळं असं किल्ला जो बनवलेला आहे, मुरुड जंजिरा किल्ला, हा जो पाण्याने वेढलेला किल्ला आहे, हा भव्य दिव्य असा किल्ला या बच्चे कंपनीने बनवलेला आहे। आपण जर बघितलं तर हा सुंदर असा हा पूर्ण जो किल्ला आहे हा आपल्याला दिसत आहे। आजूबाजूला भोवताली असं पाणी झालेलं आहे आणि पाण्याच्या मध्येच बरोबर आपण बघितलं तर दोन विहिरी या ठिकाणी आहेत। या किल्ला जो आहे ऐतिहासिक किल्ल्याची रचना जे केलेली आहे, पूर्णपणे भव्य असा हा पाण्याच्या अवतीभोवती केलेला हा किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। हा किल्ला जो बनवण्यासाठी सोसायटीतील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात जो आहे हा सहभाग घेतलेला होता। हर्षल सुतार आणि त्याच्या टीमने हा जो उपक्रम आहे हा अत्यंत स्तुत्य असा बनवलेला होता। आपण जर बघितलं तर बारीक बारीक देखावे जे आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत। हिरवाईने पूर्णपणे हा जो नटलेला जो किल्ला आहे बनवण्याला किती तास कसा लागलेला आपण हर्षलकडनं त्याला विचारूया। हर्षल, काय सांगशील, कशी कल्पना सुचली आणि हाच किल्ला का निवडला? आम्ही दरवर्षी सोसायटीमध्ये किल्ला करतच राहतो, मात्र दरवर्षी छोटा करतो, पण यावर्षी मोठा करायचा आम्ही निर्णय घेतला। दिवस खूप कमी होते, 4 किंवा 5 दिवसाचा आम्ही किल्ला तयार केलेला आहे। यात हेच आमचे मित्रपरिवार यांनी सगळ्यांनी लय मेहनत घेतलेली आहे। याच्यामध्ये बारकावे पण टाकलेला अवती पाण्याचा पूर्णपणे हो टाकलेला आहे। विशेष असं ते गवत पण आपण ते बघितलेलं आहे, ते दाखवलेलं आहे। कसं काय हे सुचलं आणि किती दिवस लागले, किती मुलं होती एकूण? इथे मुलं 7-8 होती। सगळेच म्हणजे जेवढ्या टायमाला असायचे तेवढ्या टायमाला मदतच करायचे। बाकी राहिलं की आता किल्ला पाहिजे तर हिरवळच पाहिजे, असं चांगलं वाटणार नाही, म्हणून ते असं टाकायचा आम्ही निर्णय घेतला। नक्कीच सोसायटीचे सेक्रेटरी आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, हा मुलांचा हा उपक्रम काय म्हणाल? कारण की आजची जी तरुण पिढी आहे कुठेतरी मोबाईल आणि टीव्हीच्या इथे बसलेली, हा अनोखा उपक्रमाबद्दल काय म्हणाल? अभी जो बच्चे लोग ने बनाया किला, ये इन्होंने लगभग 6-7 बच्चे ने 5 दिन इन्होंने एकदम कठिन परिश्रम किया है और लगभग मुझे लगता है कि लगभग 10-12 घंटे से ज़्यादा समय इन्होंने दिया है। और आज के ज़माने में जब बच्चे, जैसे आपने बोला कि मोबाइल पे उनका पूरा दिन टाइम पास होता है, ऐसे में कम से कम महाराष्ट्र की संस्कृति के बारे में, इतिहास के बारे में सारे बच्चों को मालूम पड़ेगा कि छत्रपति शिवाजी महाराज के समय में जो पूरे हिंदुस्तान में उनका अटक से लेकर कटक तक उनका साम्राज्य था, भगवा झंडा उन्होंने लहराया था। तो किस प्रकार से उन्होंने महाराष्ट्र में असंख्य बहुत सारे किला बना के अपना जो हिंदवी स्वराज था उसको उन्होंने एक बड़ा विस्तार दिया। तो इससे महाराष्ट्र के जो इतिहास है, जो संस्कृति है और जिस प्रकार से उनका नेतृत्व था और जो उनका संगठन था, उसके बारे में बच्चे लोग के मध्य में एक अच्छा संदेश जाएगा और लोग को, जो भी बच्चे हैं, महाराष्ट्र के इतिहास के बारे में उनको थोड़ा जानकारी मिलेगी। उसके साथ साथ में जिस प्रकार से इन्होंने किला बनाया है, बहुत ही खूबसूरत किला बनाया है। और इससे क्या होगा कि जो उनका एक वास्तुकला है, मतलब उस समय महाराष्ट्र की वास्तुकला कैसे थी, किस प्रकार से किला बनाए, किस प्रकार से पूरा महाराष्ट्र को सुरक्षित रखा, एक सैन्य निर्माण किया। और बहुत कम संख्या में, अगर आप देखेंगे तो उस समय जो स्थिति परिस्थिति थी, उस समय विपक्षी जो थे उनकी संख्या बहुत ज़्यादा थी। महाराष्ट्र में जो भी उनके पास में संख्या थी बहुत कम थी। ये सब ऐसी विषम परिस्थिति होने के बाद में भी उन्होंने दुश्मन को नेस्तनाबूद किया। तो इससे बच्चे लोगों के बीच में एक बहुत अच्छा संदेश जाता है और हरिधाम में इन्होंने बहुत अच्छा किया है। और हम लोग ऐसे उनको उत्साहित करते रहेंगे कि आगे भी जो महाराष्ट्र की संस्कृति है, जो देश की संस्कृति है, जो सभ्यता है, जो इतिहास है, छोटे छोटे बच्चों को उसके बारे में मालूम पड़े। धन्यवाद। नक्कीच महाराष्ट्राचा इतिहास हा मोठा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे किल्ले हे आजच्या तरुण पिढीपर्यंत रुजवण्यासाठी ह्या हरिधाम सोसायटीच्या मुलांनी जो केलेला हा किल्ला जो आहे हा स्तुत्य उपक्रम आहे। आणि हा जर किल्ला आपल्याला बघायचा असेल तर नालासोपारा पश्चिमेकडील निळमोरे सोसायटीतील हरिधाम या सोसायटीमध्ये अवश्य भेट द्या। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।